अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर 18 जानेवारीला आहे मौनी अमावस्या, ज्याला पौष अमावस्या सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे त्या दिवशी पौष महिना संपतो आणि माघ महिन्याची सुरुवात होत असते. तर ही अमावस्या 17 तारखेला रात्री 12 वाजून 4 मिनिटाला लागणार आहे. तर 18 तारखेला तिची समाप्ती ही उत्तर रात्री होणार आहे 1 वाजून 22 मिनिटाला. तर अमावस्या ही जी सूर्याने बघितलेली आहे तीच ग्राह्य धरली जाते, तीच तिथी. त्याच्यामुळे 18 तारखेलाच अमावस्या आहे तुम्हाला उपाय सेवा करण्यासाठी. तर 18 तारखेला आपल्याला काय करायचं आहे, मौनी अमावस्या. म्हणजे त्याच्यात त्या नावातच दडलेलं आहे की आपण त्या दिवशी जास्तीत जास्त मौन पाळायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण त्या दिवशी मौन जितकं मौन करतो तितकं आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. तर बघा, आपली अंगातली ऊर्जा जी असते, आपले जे विचार जे असतात ना, ते आपलं चांगलं पण करतात आणि आपलं वाईट पण करत असतात. त्याच्यामुळे जितका होईल तितका तोंडावर ताबा ठेवायचा, कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा. भांडणं वादविवाद होईल अशा गोष्टी करायच्या नाहीये. कारण अमावस्याच्या दिवशी सहसा खूप जास्त चिडचिडपणा पण होतो आणि म्हणजे मनस्ताप जास्त होतो. त्याच्यामुळे तुम्ही बघत असताल की बघा, चंद्र हा अमावस्याच्या दिवशी दिसत नाही, पूर्ण झाकलेला असतो. दिवसभर नाही करणं झालं तर कमीत कमी सकाळी उठल्या उठल्या 2-3 तास का होईना पण मौन व्रत धरा. त्याच्यानंतर काय उपाय किंवा काय सेवा करायच्या आहेत. तर अमावस्या म्हणजे बघा, अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सेवा केले जातात. म्हणजे दीपावलीचं लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्याच्या दिवशीच केलं जातं. कारण अमावस्या ही लक्ष्मीकारक आहे आणि त्या दिवशी जितके लक्ष्मीचे उपाय सेवा करतात तितकाच तुम्हाला लाभ होईल. तुमच्या घरामध्ये तितकीच लक्ष्मी स्थिर राहील, लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. मग तुम्ही लक्ष्मीचे उपाय करा किंवा विष्णूंचे उपाय करा. त्याच्यानंतर तुम्ही आता त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर कुंकुमार्चन करा. जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. कारण भगवान विष्णूंचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा सहवास अखंड असतो. त्याच्यामुळे ह्या मंत्राचा पण जास्तीत जास्त जप करायचा. म्हणजे माळ न घेता दिवसभरातून जितका होईल तितका जप करायचा. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या टाकावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याचं पठण सुद्धा तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे. भगवान विष्णूंची सेवा, त्याच्यानंतर माता लक्ष्मीची सेवा, त्याच्यानंतर महादेवांची म्हणजे भगवान शंकरांची सेवा, ह्याची सेवा तुम्हाला त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. म्हणजे तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करू शकता, माता लक्ष्मीच्या टाकावर कुंकुमार्चनची सेवा पण तुम्ही त्या दिवशी करू शकता. म्हणजे असं नाही की सर्वच सेवा करा, तुम्हाला जे जमेल यातली एक का होईना सेवा त्या दिवशी नक्की करा. त्याचा अधिक लाभ म्हणजे दुप्पट लाभ आपल्याला त्या सेवेचा होत असतो, त्या दिवशी केलेल्या सेवेचा आणि उपायाचा. त्याच्यामुळे नक्की करा. त्याच्यानंतर त्या दिवशी काय उपाय करायचे आहेत, तर बघा, सर्वप्रथम आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळेस आपलं अंगण वगैरे सर्व काही आपलं स्वतःचं आवरून घ्यायचं. त्याच्यानंतर आपला मेन दरवाजावर हळदीच्या गोमूत्र मिक्स करून त्याच्या दरवाजाचा उंबरठा जो आहे तो सारून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली जी काही फरची आपण पुसतो, लादी पुसतो, त्या पुसतेवेळी जे काही पाणी घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला खडा मीठ, गोमूत्र, हळद थोडंसं टाकून ते सुद्धा पुसून घ्यायचं आहे. आणि ह्याच पाण्यानं तुम्ही तुमच्या गाड्या वगैरे सुद्धा स्वच्छ करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे. कर्पूर होम म्हणजे आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते. यानं आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा राहते आणि प्रत्येक अमावस्याला हे उपाय केले जातात. त्याच्यामुळं प्रत्येक अमावस्याला म्हणजे महिन्यातून एकदा हे उपाय नक्की करत जा. जेणेकरून काय होतं की पूर्ण महिनाभर आपल्या घराचं संरक्षण होत असतं आणि आपल्याला त्या उपायाची ऊर्जा पूर्ण महिनाभर मिळत असते. त्याच्यामुळं प्रत्येक अमावस्याला हे उपाय केले पाहिजे. कारण जी काही ऊर्जा असते अमावस्याची ती खूप जास्त पटीने या पृथ्वीवर असते. त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला खूप जास्त होत असतो. त्याच्यामुळे अमावस्याला हे उपाय केले पाहिजे, सेवा केल्या पाहिजे. अमावस्याच्या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तुम्हाला जर पॉसिबल असेल, एखादी नदी असेल, कुठे तुम्हाला आंघोळ करणं पॉसिबल असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की आंघोळ करा. किंवा आपल्या घरामध्ये गंगाजल असेल तर त्याच्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. म्हणजे तुम्हाला गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळेल.
त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा चिडचिडा व्यक्ती असेल किंवा सगळ्यांनीच केला हा उपाय तरी काही हरकत नाही. तर आपल्या पूर्ण अंगाला पंचगव्य लावून आंघोळ करायची. पंचगव्य म्हणजे केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही मिळून जातं. गाईच्या 5 द्रव्यापासून ते बनलेलं असतं. ते पूर्ण याच्यासारखं आपण दिवाळीला उटणं कसं लावतो पूर्ण तसं उठण्यासारखं ते अंगाला पूर्ण लावून आंघोळ करायची. त्याने काय होते का अंगातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते, चिडचिडपणा कमी होतो, काही आजार असतील तर ते सुद्धा दूर होतात. कारण गाईच्या द्रव्यापासून ते बनलेलं असतं आणि आपल्याला माहिती आहे गाईचे द्रव्य म्हणजे प्रत्येक गाईच्या द्रव्यामध्ये गाईलाच किती महत्त्व आहे. त्याच्यामुळे पूर्ण ते गाईच्या द्रव्यापासून बनलेलं असतं आणि त्यानं जर आंघोळ केली तर तुम्हाला त्याचा लाभ हा होणारच आहे. आजारी व्यक्ती असो का कोणी असो पूर्ण अंगावरली विकार दूर होतात त्याने. तर त्याने सुद्धा नक्की आंघोळ करा. तर आय होप तुम्हाला कळलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.